नमस्कार सर्वांना. घरातील सर्व कामं झाली त्यानंतर मग माझी दिवसाची सुरुवात ही देवपूजेने झाली. तर दररोज माझी दिवसाची सुरुवात ही देवपूजेनेच होते. तर इकडे बघा मी कणिक मळलेली आहे आणि इकडे तवा ठेवून मी चपाती बनवते. तर पहिली चपाती मी बनवलेली आहे आमच्या डॉगीसाठी. तर पहिली चपाती त्याला देते. तर सकाळी सकाळी त्याला भूक लागलेली असते म्हणून 1 किंवा 2 चपात्या मी त्यासाठी बनवते आणि त्याला चपाती दिली की नंतर मग मी माझा स्वयंपाक संपूर्ण करते. भाजी, चपाती, भाकरी काय असेल ते दररोजचं माझा स्वयंपाक चालू असतो. दुपारच्या वेळेस चुलीवरती स्वयंपाक बनवता येत नाही कारण ऊन पडलेलं असतं आणि उन्हामध्ये माझी चूल आहे त्यामुळं मी चुलीवरती स्वयंपाक करत नाही. सकाळचा स्वयंपाक मी गॅसवरतीच बनवते आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक मी चुलीवरती बनवते. तर ही बघा तयार झाली आहे आमच्या डॉगीसाठी चपाती. चांगली मी भाजून घेते आणि मग त्याला चपाती देते खायला. तर सकाळी चपाती खातो आणि निवांत झोप काढतो उन्हात. दुपारच्या उन्हामध्ये त्याची झोप होते. सकाळपासून 12 वाजेपर्यंत तो झोप काढतो चांगलं. आपलं काम सुरू असतं आणि रात्रीचं त्याचं जागरण असतं. रात्री काही झोपत नाही आणि थंडी खूप असल्यामुळे त्यालासुद्धा थंडी वाजते. तर बघू शकता इकडे मी चपात्या केल्या आहेत. 2 चपात्या झाल्या आहेत. आता त्याला मी चपाती देणार आहे. तर असंच रोजचं माझं काम चालू असतं. सगळे शाळेत गेलेले असतात. जे ते ज्याच्या त्याच्या कामावर गेलेले असतात आणि मग मी आणि डॉगीच घरात असतो. तर त्याला चपाती टाकली की ती घेऊन जातो आणि मग तो खाऊन निवांत झोप काढतो. मी दिसली की पळत येतो चपाती घेऊन. लांबूनच असतो कारण मला घाबरतो. घरातल्या कोणालाच नाही घाबरत तो. मला घाबरतो कारण मला भांड्याजवळ किंवा इकडं-तिकडं फिरलेलं आवडत नाही. एका ठिकाणी त्याने बसलं पाहिजे कारण त्याची केसं पडतात आणि त्याची लाळ ही चांगली नसते म्हणून मी त्याला त्याच्या जागेवरती बसवते. रात्री झोपताना त्याला एक पोतं किंवा हातरून टाकलेला असतो त्याच्यावरती बसतो किंवा चुलीजवळ तो बसलेला असतो. तर इकडे बघा मी वांग्याची भाजी करणार आहे. तर वांगे चिरताना आपल्याला व्यवस्थित वांगे चिरायचे आहेत कारण का त्याच्यामध्ये आळी तर हमखास असते. तर नुसत्या 4 फोडे करून चालत नाही. त्याच्यामध्ये बघावं लागतं की आळी आहे की नाही. तर हे खूप काटे आहेत याला. तर मी सर्व काटे काढून टाकते. कोणी काटे काढत नाहीत तर मी पूर्ण काटे काढून टाकते. जेवताना एखाद्या वेळेस टोचतो म्हणून. तर बघू शकता इकडे मी छान असं वांगं चिरलेलं आहे. पहिल्या वांग्यामध्ये काहीच नव्हतं. तर वांगं चिरताना आपण चिरून नंतर मधल्या फोडीमध्ये फोडून बघायचं त्याच्यामध्ये काय आहे का. तर तुम्हाला दुसऱ्या वांग्यामध्ये दिसेलच त्याच्यामध्ये कसं आळीने घर केलं आहे. तर वरून तर काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता एक डाग आहे. तर फोडल्यानंतर बघा आतमध्ये आळी कशी बसलेली आहे. तर असं वांगं फोडून बघायचं आणि नंतरच मग चिरून घ्यायचं. तरी 2 फोड्यांमध्ये तर वांग्यात आळी होती. तर बघा एकदम बारीक असं वेज आहे तिथे ती आळी आहे. तर असं वांगं चिरून घ्यावं लागतं नाहीतर आळी आतमध्येच बसलेली असते आणि आपण 4 फोड्या करतो. तर 4 फोड्या न करता वांगं व्यवस्थित फोडून घ्यायचं मधून. तर असे मी 3 वांगे चिरले कारण 3 वांगे बास होतात. कोणी जास्त वांगं खात नाही. तर अशा प्रकारे वांगं हे करून घ्यायचं म्हणजे छान होतं. त्याच्यामध्ये आळी ती राहत नाही. तर वांगं चिरल्या त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि नंतर मग मी वांग्याला फोडणी टाकली. आपलं साधंच वांगं बनवलं तिखट, लसूण, कोथिंबीर, कूट घालून. तर असं वांगं पण छान लागतं. याच्यामध्ये मी रिंगणं टोमॅटो घालणार होती. छोटंसं टोमॅटो आहे पण मी काय आणलं नाही. तर काय न वापरता मी आज नुसती अशी तिखट आमटी केलेली आहे वांग्याची. तर वांग्याची आमटी आणि चपाती खूप छान झाली. तर तुम्ही बघा मी कशी वांग्याची आमटी केली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर अशी नक्की एकदा करून बघा. खूप छान अशी गावरान टेस्ट लागते ह्या वांग्याची. तर ह्याच्यामध्ये बाकीचा कोणताच मसाला नाही घालायचा. तेलामध्ये फोडणी द्यायची आणि तेल चांगलं कढू द्यायचं आणि तेलामध्येच फोडणी द्यायची. जिरे, मोहरी आणि त्यानंतर आपलं लाल तिखट, काळा मसाला जे काही असेल ते तुम्ही तुमचं घालू शकता आणि नंतर चिरलेले वांगे तेलामध्ये टाकायचे. थोड्या वेळ वाफलू द्यायचे आणि नंतर मग पाणी ओतायचं. पटकन पाणी ओतायचं नाही. पटकन पाणी ओतलं तर कट येत नाही त्याला आणि चांगलं वांगं हे होत नाही, शिजत नाही. तर तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं तर वांगं छान शिजतं आणि वांग्याला खूप छान अशी चव येते. तर मी थोड्या वेळ वांगं तेलामध्ये परतून आता त्याच्यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी ओतलं आहे. त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग गॅस बारीक करायचा. गॅस बारीक केल्यानंतर थोड्या वेळ वांगं शिजू द्यायचं आणि मीठ टाकायचं. तर इकडे लसूण कोथिंबीर मी बारीक करून घेतली आणि कूट
बारीक करून घेतलं आणि ते मिक्स करून वांग्यामध्ये टाकलं. हे शिजलं की वांग्याला खूप छान अशी चव येते. तर वांगं शिजलेलं आहे, मस्त झालेलं आहे वांगं. तर इकडे बघा माझा सगळा स्वयंपाक झाला आणि मग साफसफाई तर करावीच लागते स्वयंपाक झाल्यानंतर. तर मी सगळं गॅस ते घासून घेतला. तर ह्या घासणीने एकदम स्वच्छ असा गॅस निघतो. तर बघू शकता असं दररोज आपण जर गॅस घासला तर प्रसन्न वाटते आणि खूप छान वाटते. तर गॅस घासून घ्यायचा आणि मग ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा, तर चिकट चोपट अजिबात राहत नाही. त्याचबरोबर मी डबेसुद्धा असे घासून घेते, कारण फोडणीचं उडून गेलेलं असतं म्हणून चिकट होतं. तर ते सर्व मी असं घासते आणि नंतर सगळं निरम्याचं साबणाचं जे असतं ते मी पुसून घेते. तर अशा प्रकारे एकदम स्वच्छ असं माझा गॅस ते किचन होतं. तर किचन ओटा काही मी बांधलेला नाही, मी खाली स्वयंपाक करते, वरती उभारून स्वयंपाक जमत नाही. तर बाहेर चुलीवरती पण असं स्वयंपाक बनवते मी संध्याकाळी. तर गॅसवरती स्वयंपाक केला की खूप घाण होतं, गॅस ते घासावं पुसावं लागतं. चुलीवर स्वयंपाक केला की किती पण माणसांचा स्वयंपाक करा, अजिबात कंटाळा येत नाही आणि चुलीवरती भरपूर असा स्वयंपाक बनतो. मला तर खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक बनवायला, गॅसवरती अजिबात आवडत नाही. गॅसवरती जर स्वयंपाक बनवायला बसलं तर खूप वेळ जातो आणि जास्त टाईम जातो, तास दीड तास स्वयंपाकाला लागतो. पण चुलीवरती ना पटपट भाकरी करून घेतल्या किंवा चपात्या लाटून घेतल्या तर चुलीवरती पटकन असं भाजतं, खमंग भाजलं जातं आणि शेंगदाणे असो, रवा असो किंवा काही असो, ते जर चुलीवरती भाजलं तर एकदम खमंग असं राहतं. शेंगदाणेसुद्धा एकदम खमंग राहतात. चुलीवरचे जे शेंगदाणे भाजलेले असतात त्याचं कूट बनवलं की भाजी एकदम टेस्टी होते. तर हे सगळं माझं दिवसभराचं काम असतं. तर इकडे बघा माझं आता कपडे धुवायला चालू आहे. दुपारच्या वेळेला मग माझं घरातलं स्वयंपाक ते सर्व आवरून झालं की मग मी कपडे धुते. तर कपडे भरपूर होते, तर सर्व कपडे असे दारामध्ये वाळायला घातले दोरीवर. ते गावाकडे कितीही कपडे धुवा, काहीही करा, भरपूर पाणी असतं आणि भरपूर जागा असते. बाहेर वळणी बांधली, दोरी बांधली तर त्याच्यावर कितीही कपडे बसतात. तर अशी मी बाहेर दोरी बांधून सर्व कपडे वळणीवर टाकलेले आहेत. 2-3 दोऱ्या बांधल्या आहेत. तर सगळीकडे मी अंगणामध्ये कपडेच वाळायला घातले आहेत. 12-1च्या वेळेस सगळी अंगणामध्ये कपडेच असतात. तर स्वयंपाक झाल्यानंतर मी कपडे धुते आणि त्यानंतर मग मी वाळत घालते. असं तर बाहेर छान वाटतं अंगणामध्ये. तर ना गावाकडे म्हणजे आमच्या इथे घराजवळ इतक्या चिमण्या आणि पक्षी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. आंब्याच्या झाडावरती, सगळ्याच झाडावरती येऊन बसतात आणि काय खायला असेल तांदूळ बिंदूळ सांडले असतील तर ते सगळे वेचून खाऊन जातात. तर मी जे शिल्लक राहिलेलं आहे ते भिंतीवरती ठेवत असते, ते मनाने खाऊन जातात स्वतःच्या. येतात आणि पाणी चालू असेल तर तिथे अंघोळसुद्धा करतात. अंघोळ तर खूप छान असं चिमण्या करतात, त्यांना अंघोळ करायला खूप आवडतं. पूर्ण पंख स्वच्छ करून त्या अंघोळ करतात. इथे झाडं पाणी असल्यामुळे खूप असे पक्षी येऊन बसतात आणि अंघोळ करतात सगळेजणच आणि दिवसभर चिवचिव चिवचिव त्यांची चालू असते. तर त्यांचा व्हिडिओसुद्धा मी एकदा बनवणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं आणि संध्याकाळचं जे रुटीन आहे ते मी नक्की शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, मला सपोर्ट करा. म्हणजे मला तुम्ही व्हिडिओ बघितले आणि कमेंट जर केली तर मला खूप छान वाटेल की हां मी व्हिडिओ छान बनवते आणि कुणाच्या तरी आनंदासाठी असं गावाकडचं व्हिडिओ मी बनवून टाकते, टिप्स देते. तर तुम्हाला आवडला असल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये सकाळचं रुटीन बघितलं, सकाळची कामं, आमचा डॉगी बघितला आणि आता संध्याकाळच्या वेळेस कसं रुटीन असते, संध्याकाळची काय कामं असतात हेही तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कपडे धुवायच्या अगोदरच मी भांडे घासून ठेवले होते इकडे. आणि हो इकडे मी जेवण करायला घेतलं आहे. सर्व कामं झाल्यानंतर मी आता जेवायला बसले आहे. तर बघा मस्त असं वांगं आणि चपाती आणि त्यासोबत लोणचं, हे सर्व घ्यायचं आणि जेवण करायचं. चला आता काळजी घ्या. बाय बाय.